सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज खरं तर अत्यंत आनंदाचा दिवस आहे. खरं तर हिंगोलीकरांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे तशा प्रज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते, त्याचबरोबर अनेक संस्था की ज्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात, या सर्व संस्थातील असणारे प्रत्येकजण की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे. त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजेंडा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं. आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणालं, ताई तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू. आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही